हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। पुणे अपघात प्रकरणामध्ये पहिला एफआयआर दाखल झाल्यानंतरच्या 3 तासानंतर कलम 304 वाढवलं। पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची माहिती। पुणे अपघातानंतर आमदार सुनील टिंगरे पोलीस ठाण्यामध्ये आले होते। आयुक्त अमितेश कुमार यांची माहिती। पोलिसांवर दबाव टाकल्याचा सुनील टिंगरे यांच्यावर आरोप। सुनील टिंगरे अजित पवार गटाचे आमदार। आरोपी वेदांत अग्रवालचे ब्लड रिपोर्ट आले नाहीत, मात्र आमची केस ब्लड रिपोर्टवर अवलंबून नाही, पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडून स्पष्ट। काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांचं पुणे पोलीस आयुक्तालयाच्या बाहेर ठिय्या। निवृत्त न्यायाधीशांमार्फत अपघाताची चौकशी करा, धंगेकरांची मागणी। पुणे शहरातील बार मालक आणि कर्मचाऱ्यांचंही आंदोलन। राज्य शुल्क उत्पादन विभागाच्या कारवाई विरोधात आंदोलन। बूथ कॅप्चरिंग झाल्यामुळे परळीमध्ये फेर मतदान घ्या, शरद पवार गटाची निवडणूक आयोगाकडे मागणी। निवडणूक आयुक्तांचा खून करण्याची धमकी दिल्याप्रकरणी सुबोध सावजी यांच्यावर गुन्हा दाखल। सावजी यांनी ईव्हीएम मध्ये घोटाळा झाल्यास निवडणूक आयुक्तांचा खून करण्याची धमकी दिली होती। मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या दुष्काळ आढावा बैठकीला 5 पालकमंत्र्यांची दांडी। रात्री 11:30 वाजता मेसेज दिल्यानं बैठकीला गैरहजर, पालकमंत्र्यांचं कारण। सरकारचा राज्यातील दुष्काळ परिस्थितीकडे दुर्लक्ष। बैठकीला फक्त 2 पालकमंत्री येतात, मुख्यमंत्र्यांनी दखल घ्यावी, शरद पवार यांची टीका। शरद पवार नकारात्मक मानसिकतेमध्ये दुष्काळासारख्या गोष्टीवर राजकारण करणं शरद पवारांसारख्या नेत्याला शोभत नाही, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची टीका। दुष्काळाकडे वेळीच लक्ष न दिल्यास राज्यातील स्थिती गंभीर होण्याची शक्यता। सरकारने त्वरित टँकर सुरू करावेत, फळबागांना अनुदान द्यावं, शरद पवारांच्या सरकारकडे 7 मागण्या। डोंबिवलीमधल्या कंपनी स्फोट प्रकरणामध्ये मुख्य आरोपीला अटक। अमुदान कंपनीच्या मालक मालती मेहताला नाशिकच्या मेहेरधाम परिसरातून ताब्यात घेण्यात आलं। सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल। डोंबिवलीमधील स्फोटाला सरकार जबाबदार। महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये 5 कंपन्या हलवण्याचा निर्णय। शिंदे सरकारने पुढे पाऊल उचललं नाही, अंबादास दानवेंचा आरोप। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।